श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, आता नराधम विद्याधरला आनंदी आणि युगेंदरचं फुलणारं नातं, होणारं कौतुक आणि एकमेकांना संकटाच्या वेळी सावरून घेणं हे त्याला अजिबात बघवत नाही. त्यामुळेच त्याने एक गाव दोन तुकडे करून इकडे सगळं काही संपवण्यासाठी आता अचानकपणे युगेंदरच्या तीनही मुलांना बोलावून घेत अखेर आनंदी युगेंदर या दोघांचंही लग्नाचं सत्य त्यांच्यासमोर अनपेक्षितपणे आणून जो काही भांडण लावण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा आता त्याच्याच अंगलटी येणार आहे. हो प्रेक्षकांनो, आता जो विद्याधर मुलाच्या नजरेतून बापाला उतरवण्यासाठी खूप काही सांगून तमाशा निर्माण करण्यासाठी त्यांनी जो काही आटापिटा केलेला आहे तेव्हा मात्र आता पृथ्वीने चौथाळून युगेंदर आनंदीला खूप काही बोललेला असतो. तेव्हा आनंदी शांतपणे म्हणते की पृथ्वी, तुला वाटतं ना आम्ही हे लग्न करून खूप मोठी चूक केली आहे? तुझ्या नजरेत आमचं हे नातं चुकीचं आहे. मग सांग आता आम्ही पुढे काय करायचं? त्यावर पृथ्वी म्हणतो की तुझं तोंड मला यापुढे दिसणार नाहीये आणि तुला हे घर कायमचं सोडून द्यावं लागेल. तेव्हा मात्र आनंदी आता घर सोडून जाणार. त्याच वेळी समीदाचा फोटो पडून खाली पडतो. तर त्याच वेळी माई म्हणते की पृथ्वी, असं डोक्यात राग घालून वागू नकोस. अरे आनंदी घर सोडून जाते हे समीदाला सुद्धा आवडलेलं नाहीये. आनंदी युगेंद्र यांचा संसार व्हावा अशी समीदाची सुद्धा इच्छा आहे. तर मग तुम्ही का आडकाठी होता? त्यांना संसार करू द्या. तुम्ही असं वागून समीदाला सुद्धा दुखावलेलं आहे. त्यामुळे तिने संकेत देऊन ती सुद्धा घरातून जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आत्ताच वेळ आहे. आनंदीला थांबवा आणि तिची माफी मागा. एकदा का आनंदी घर सोडून गेली की ती परत येणार नाही आणि समीदा सुद्धा या घरात राहणार नाही. तर प्रेक्षकांनो, आता अखेर समीदाने दिलेल्या संकेतमुळे आता पृथ्वी, मिताली आणि प्रांजल हे आनंदीची माफी मागून तिला त्या घरात थांबवायला लावून युगेंद्रांनी त्यांचं लग्न त्यांना स्वीकारण्यास भाग पाडलेलं आहे. आणि त्यानंतर आनंदीला आईचं स्थान देऊन सगळं काही सांभाळून घेतलेलं आहे. आणि त्यावेळी मात्र आता पुन्हा एकदा आनंदी विद्याधरचं थोबाड फोडून त्याला त्याची लायकी दाखवून, तू कितीही प्रयत्न केलास तरी आमच्या कुटुंबाला किंवा आमच्या मुलाला आणि आई वडिलांना तू एकमेकापासून दूर करू शकणार नाही असं ठणकावून सांगितलेलं आहे. तर प्रेक्षकांना व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर प्रेक्षकांनो, आता अवॉर्डमध्ये जे काही घटना घडलेल्या आहेत, जे काही शिल्पा विद्याधरने युगेंद्र आनंदीला एकमेकापासून तोडण्यासाठी किंवा लोकांसमोर चार चौघात अपमान होण्यासाठी कोणतीही कसरत सोडलेली नसते. परंतु योग्य वेळेला दोघेही एकमेकाला साथ देत त्यांचा प्लॅन त्यांच्यावरच उलटवून त्यांचा पचका केलेला आहे. त्यामुळेच आता विद्याधरने मीडियाला पैसे देऊन इंग्लिशमध्ये प्रश्न विचारायला सांगितलेले असतात. परंतु मीडियाने इंग्लिशमध्ये प्रश्नाने युगेंदरला घेरल्याने आता आनंदी धावून येत मीडियाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत सगळ्यांचीच तोंड बंद केलेली असतात. आणि आनंदीच्या हुशारीवर युगेंदर अजूनच भारावून गेलेला असतो. तो तिच्याकडे कौतुकानेच पाहत असतो. आणि इकडे विद्याधरचा प्लॅन परत एकदा फसल्याने तो अगदी वेडा झालेला आहे. त्यामुळे हा स्वतःचा कमीपणा सिद्ध करण्यासाठी डोक्यात राग घालून अखेर तो मुलांसमोर आनंदी युगेंदरचं सत्य आणण्यासाठी आता त्या तिघांनाही बोलावून घेतलेला आहे. आणि त्या तिघांनाही युगेंदर आनंदी या दोघांचाही अवॉर्ड फंक्शनमधला व्हिडिओ पाठवून त्यांना सत्य सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जेव्हा मुलांना सत्य समजतं की आनंदी निंबाळकर घरातली नोकरानी नाही तर मालकीन आहे आणि त्यांची आई आहे, युगेंद्रने लग्न केलेलं आहे, आणि या सत्याने तिघेही हादरलेले असतात. त्यानंतर आता पृथ्वी, मिताली, प्रांजल रागानेच विद्याधरला जाब विचारण्यासाठी आलेले असतात. त्याचबरोबर आता त्यांनी डोक्यात राग घालून समीदाचे जेवढे काही आठवणी असतात, युगेंदर बरोबरचे लहानपणीचे फोटो असतात, युगेंदरने ते अगदी स्वतःच्या प्राण्यापेक्षा जास्त जपून ठेवलेले असतात, त्या सगळ्या फोटोंना, वस्तूंना सगळं काही त्यांनी आग लावलेली असते. जळून नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न करत असतात. आणि बाप लेकामधला पेटलेला हा वणवा पाहून विद्याधरच्या आत्म्याला शांती मिळत असते. परंतु हे फक्त तात्पुरतं असतं. तर काय असतं प्रेक्षकांनो, युगेंदरचा हा गैरसमज असतो की मुलांना त्यांच्या लग्नाचं सत्य माहिती आहे. परंतु विद्याधरने तिथे सुद्धा कारस्थान करून चिठ्ठी अदलाबदल केल्याने खरं सत्य पृथ्वीपर्यंत पोहोचलेलं नसतो. आणि जेव्हा सत्य समजलेलं असतं तेव्हा मात्र पृथ्वी, मिताली, प्रांजल पेठून उठलेले असतात. तर युगेंदर आनंदी अवॉर्ड फंक्शनवरून नुकताच आलेले असतात. आणि समीदाच्या वस्तूंना असं आग लागलेलं पाहून युगेंदरच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि तो विझवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावर पृथ्वी म्हणतो की युगेंदर निंबाळकर, बास झाली तुमची ही नाटकं. अहो, आता तुमच्या आयुष्यात ही तुमची बायको असताना या समीदाच्या मुलांची काय गरज आहे?
तुमचा हा दिखावापणा आहे ना, आता आम्हाला चांगलं समजलं आहे. त्यावर युगेंद्र विचारतो की पृथ्वी काय झालं, तू असा का वागतोस? तेव्हा मात्र पृथ्वीला अजूनच राग येतो आणि म्हणतो, तुम्हाला लाज तर वाटत नाहीये का वर तोंड करून मलाच विचारता काय झालं म्हणून? तुम्ही या मुलीबरोबर लग्न केलं आणि तेही या वयात. अहो, तुम्ही ज्या मुलीशी लग्न केलेलं आहे ना, ती मुलगी तुमच्या तिन्ही मुलापेक्षाही लहान आहे वयाने. काही दिवसात तुमच्या या मुलीची लग्नाची पाठवणी करण्याऐवजी तुम्ही नवीन बायको घेऊन आलात घरी. तू मला या वयात लग्न करायची काय गरज होती? मिताली, प्रांजल, पृथ्वी प्रश्नामागून प्रश्न टाकत युगेंदर, आनंदी यांना मात्र पूर्णपणे कोंडून टाकलेले असतात. त्यावर आनंदी म्हणते की एक मिनिट, तुम्ही असं का बोलताय पृथ्वी? त्या दिवशी मी तुला सत्य सांगितलं होतं ना, त्या दिवशी तर तुला काहीच प्रॉब्लेम नव्हता ना, मग आज तू असं का बोलतोस? मिताली म्हणते, आनंदी तू गप्प बस, तुझ्याशी आमचं काहीच नातं नाही आणि तू जोडण्याचा प्रयत्न करू नकोस. मिताली युगेंद्रला विचारते, बाबा बोला, का, कशासाठी? मी काहीतरी विचारते, काय काय या मुलीबरोबर लग्न केलं तुम्ही? प्रांजल विचारतो, बाबा तुम्ही काय केलं, लग्न केलं, तेही आमच्यापेक्षाही लहान वयाच्या मुलीसोबत? मला आत्ताही विश्वास बसत नाही की हे सगळं खरं आहे. परंतु काल जे काही अवॉर्ड फंक्शनमध्ये तुम्हाला हाताला हात धरून जे अवॉर्ड घेताना जे बघितलं, जे मीडियावाले बोलले, तेव्हापासून मला हे सगळं खरं वाटत आहे. मिताली विचारते, बाबा काय गरज होती या लग्नाची? आमची काय इज्जत राहिली? आम्ही मित्रासोबत, फ्रेंडसोबत काय शेअर करणार आहोत? आमच्या वडिलांनी या वयात आमच्यापेक्षाही लहान मुलीबरोबर लग्न केलं आहे. शी, किती ऐकायला सुद्धा घाण वाटतं. त्यावर युगेंद्र म्हणतात की तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आहेत माझ्याकडे. प्रेक्षकांनो, घरातलं वातावरण खूपच ताणलेलं आहे. सगळ्यांनाही खूप भीती वाटत असते. माई बापू यांच्या डोळ्यात तर फक्त काळजी दिसत असते. त्याच वेळी पृथ्वी टाळ्या वाजवत पुढे येतो. युगेंद्र निंबाळकर, अभिनंदन अभिनंदन. मालक साहेब, तुमच्या नवीन संसारासाठी, नवीन लग्नासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तेव्हा मिताली विचारते, पृथ्वी तू काय बोलतोस? शुभेच्छा कसल्या देतोस त्या लग्नाला? त्यावर पृथ्वी विचारतो, मिताली मी काय चुकीचं बोललो का? अगं, एखादा अनोळखी माणूस लग्न करतो तेव्हा आपण त्याला शुभेच्छा तर देतो ना. त्यावर युगेंद्र विचारतो, पृथ्वी काय बोलतोस? तू शुद्धीत आहे ना, तुझा बाप आहे मी. बाबासोबत असं बोलताना लाज नाही वाटत? त्यावर पृथ्वी उद्धटपणे म्हणतो, नाही मला लाज वाटत. तुम्हाला वाटते का लाज? एक नाही तर 3 मुलाचे बाप आहात तुम्ही. आणि तुम्ही ज्या मुलीशी लग्न केलं आहात ती मुलगी किती वयाची आहे? 19 वर्षाची आहे. आमच्यापेक्षा लहान. विचार येतं का डोक्यात? मुलीची पाठवणी करण्याऐवजी तुम्ही स्वतः बायकोला घेऊन आलात. मला वाटतं तुम्ही तुमच्या पहिल्या बायकोला म्हणजे माझ्या आईच्या फोटोसमोर हे गिफ्ट दिला होता ना. हे कितीला आणलं होतं? 8,000ला. आणि आईच्या दुसऱ्या बर्थडेला हे टेबल कितीला आणलं होतं? 80,000ला. मग तुम्ही या तुमच्या मुलीला म्हणजे तुमच्या लग्नाच्या या बायकोला कितीमध्ये सौदा केलात युगेंद्र निंबाळकर? तेव्हा मात्र युगेंद्र म्हणतो, पृथ्वी तोंड सांभाळून बोल. त्यावर पृथ्वी विचारतो, काय झालं, राग आला माझ्या बोलण्याने? तुम्हाला खूप हौस आहे ना नवीन आणि महागडे वस्तू खरेदी करण्याची? मग त्यानंतर तुम्ही काय करता? ती वस्तू जुनी झाली किंवा तुमचं मन भरलं तेव्हा मात्र त्याचा यूज आणि थ्रू करून टाकून देता किंवा किचनमध्ये किंवा स्टोरूममध्ये टाकून देता. मला माहिती आहे या आनंदीबरोबर सुद्धा तुम्ही तेच करणार आहात. तुमचं मन भरलं, तुमचं काम झालं की तिला सुद्धा तुम्ही असंच वाऱ्यावर सोडून देणार आहात. आणि काय माहिती, तुम्ही माझ्या आईसोबत सुद्धा तेच केलं असेल. त्याचवेळी युगेंद्रचा स्वतःवरचा ताबा सुटतो आणि तो पृथ्वीच्या थोबाडीत मारतो. त्याचवेळी माई म्हणतात, युगेंद्र काय करतोस? युगेंद्र म्हणतो की कुणीही यामध्ये पडू नका. पृथ्वी तू खूप काही बोललास, आता माझं ऐकून घे. हे बघ, मी स्वतः तुम्हाला लग्नाचं सत्य सांगणार होतो, परंतु तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये आला होता त्यावेळी मी सांगू शकलो नाही. आणि आनंदी म्हणाली की आपण योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला सांगू. आणि आनंदीने चिठ्ठी देऊन तुम्हाला ते सत्य सांगण्याचा प्रयत्न केला होता. आणि ती चिठ्ठी वाचल्यानंतर तुला सुद्धा आमचं लग्न मान्य झालं होतं असं आमचा गैरसमज झालं. परंतु त्या चिठ्ठीत काय लिहिलं होतं, तू काय वाचलं होतं, त्याला ती चिठ्ठी कुठे गेली मी नंतर बोलणारच आहे. पण एक गोष्ट कान उघड देऊन ऐक. हे लग्न म्हणजे आमच्यासाठी एक कॉम्प्रोमाइज आहे. मजबुरीने केलं आनंदीसोबत. परंतु हे लग्न मी कोणत्या परिस्थितीत केलं असलं तरी शेवटपर्यंत त्याचा मान राखीन टिकवण्याचा प्रयत्न करीन. तिला मी समीदाची जागा कधीच कुणाला देणार नाही. माझ्यासाठी समीदा काय होती हे मला कुणाला सांगायची गरज नव्हती. माझ्या मनात समीदा आजही जिवंत आहे आणि राहणार. आता माझा निर्णय तुम्ही सगळेजण ऐका.
त्यावर पृथ्वी म्हणतो की आता तुम्ही निर्णय नाही तर आम्ही स्वतः निर्णय घेणार आहोत. आम्ही हे घर सोडून तुमच्याशी असलेलं नातं सगळंच तोडून जाणार, असं म्हणत पृथ्वी तिथून जाणार. त्याचवेळी आनंदी म्हणते की पृथ्वी, एक मिनिट, माझ्यामुळे तुमच्या बापलेकामध्ये तुमचं हक्काचं घर तुम्हाला सोडून बापलेकामध्ये दोरावा आलाला हे तर मला अजिबात आवडणार नाही. मी हे घर सोडून जाईन. परंतु मला एक सांगा, त्या दिवशी जे चिठ्ठी मी लिहून ठेवली होती त्या चिठ्ठीमध्ये मी सरळ सरळ आमच्या लग्नाचं सत्य सांगितलं होतं. मी आणि युगेंदर साहेबांनी लग्न केलेलं आहे. मी तुमची आई आहे. ती चिठ्ठी वाचल्यानंतर तू मला म्हणाला होतास की मला तू या घरात कायम हवी आहेस. तू हे घर सोडून जायचं नाही. मला तेव्हा समजलं की तुला सुद्धा आमचं लग्न मान्य आहे. तुला काहीच प्रॉब्लेम नाही. मग तुला बाहेरून आमच्या लग्नाचं सत्य समजलं. मग चिठ्ठी मला दाखवशील का ती? तेव्हा आता लगेच पृथ्वी त्याच्या रूममधली ती चिठ्ठी घेऊन तिथे येतो. इकडे विद्याधरला धक्काच बसतो, कारण आता त्याचा हा प्लॅन अंगलट येणार असतो. तर पृथ्वी आता ती चिठ्ठी आणून आनंदीच्या हातात देतो. तर आनंदी म्हणते की पृथ्वी, तुला माहिती आहे मी चिठ्ठी वाचू शकत नाही. मालक साहेबांच्या हातात देते. तेव्हा युगेंदर पाहतो तर त्या चिठ्ठीमधले अक्षर असतात ते विद्याधरचे असतात. तेव्हा आता आरती म्हणते की हे अक्षर माझे नाही आहेत. मी त्या दिवशीच लिहिलेली होती, ती वेगळीच होती आणि ही अक्षरसुद्धा माझी नाही आहेत. तेव्हा युगेंदर म्हणतो की हे अक्षर तर या नराधमाचे आहेत, विद्याधरचे आहेत. आणि या विद्याधरने ती चिठ्ठी बदलली. बोल विद्याधर, मी बरोबर बोलतोय ना? तूच ती चिठ्ठी बदलली ना? तू कबूल नाही केलं तर तुला मिरचीची धूळ देऊन तुझ्याकडून सत्य वधवून घेणार. बोल. त्यावर विद्याधर म्हणतो की हो, मी ती चिठ्ठी बदलली, कारण मला त्या नात्याचा असा तमाशा करायचा होता, तुमच्या लग्नाचं असं स्फोट घडवून आणायचं होतं की त्यामुळे ही घरच काय, या घरातली नात्याला सुद्धा तडा जाणार. तेव्हा युगेंदर म्हणतो की तेव्हा सुद्धा आम्हाला दोघांना लग्न करावं लागेल या नराधामामुळे. आमच्या आयुष्यात जे काही अनपेक्षितपणे बदल झाले, आम्ही एकमेकाबरोबर लग्न केलं याच्यामुळेच. हा नराधाम जोपर्यंत या घरात असेल, या घरात कुणीही सुखी राहणार नाही. याचं मुळापासून अस्तित्व मिटवणारच, असं म्हणून युगेंदर धावून जाणार. परंतु आनंदी म्हणते की मालक साहेब, जे सत्य आहे हे सत्य आता मुलांसोबत आलेलं आहे. मला वाटतं आता या मुलांना जर आमचं नातं मान्य नसेल, मी या घरात राहावं असं वाटत नसेल, तर मला वाटतं मी या घरातून निघालेलेच बरं. तेव्हा मात्र शिल्पा विद्याधर खूपच आनंदी होत असतात. तेव्हा युगेंदर म्हणत असतो की आनंदी, तुला लग्न करून या घरात आणलेलं आहे आणि कुणाची असं बोलण्याने तू घर सोडून जाणार हे काही बरोबर वाटत नाही. हे घर माझं आहे. मी जिवंत असूपर्यंत माझा निर्णय मीच घेणार. हे लग्न म्हणजे काही बावल्यांचा खेळ नाहीये. लग्न म्हणजे नाती जपणं, आयुष्यभर टिकून ठेवणं. जोपर्यंत युगेंद्र निंबाळकर या घरात असणार तोपर्यंत त्याची बायको माझ्यासोबत राहणार. परंतु आनंदी म्हणते की मालक साहेब, हे बघा, मी या घरात राहिले तर तुमची मुलं तुमच्यापासून दूर जाणार, ते नाही आवडणार. त्यापेक्षा सगळ्यावर एकच उपाय आहे, हे घर सोडून मी जाते. तेव्हा आता आनंदी अखेर घर सोडून जाणार. त्याच वेळी समिताचा फोटो खाली पडतो. तेव्हा माई पृथ्वीला म्हणतात की पृथ्वी, आनंदी घर सोडून जाते हे समिताला सुद्धा नाही आवडलं. तिला थांबव. तिची सुद्धा इच्छा आहे की आनंदी युगेंदर बरोबर संसार करावा. ती तुमची आई म्हणून तुम्ही तिचा स्वीकार करावा. तर अखेर माई आणि बापूच्या समजवण्यामुळे पृथ्वी, मिताली, प्रांजल यांचे डोळे उघडतात आणि आनंदीला बाहेर जाण्यापासून ते थांबवतात आणि म्हणतात की आमची चूक झाली, आमचं चुकलं. आम्हाला मान्य आहे की तुमचं दोघांचं लग्न, तुमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं हे आम्ही विचार न करता, जाणून न घेता तुम्हाला नको ते बोललो. माफ करा. तुमच्यामुळे मला माझे बाबा मिळाले. तुमच्यामुळे मला माझा करिअर घडवण्याची संधी मिळाली. आनंदी म्हणते की पृथ्वी, मिताली, प्रांजल, ही गोष्ट लक्षात ठेवा. मी या घरात लग्न करून आले, परंतु समिताची जागा मी कधीच घेणार नाही. मला फक्त या घरात राहू द्या. तर त्याच वेळी आता पृथ्वी सुद्धा युगेंद्रला म्हणतो की आनंदी आंधळी आहे, ही गोष्ट तुम्हाला माहिती असून सुद्धा तुम्ही तिच्याशी लग्न केलं. त्यावर युगेंद्र विचारतो, आनंदी आंधळी आहे, तिला दिसत नाही? तर आता मित्रांनो, पुढील भागात पाहणार आहोत आनंदी आंधळी आहे सत्य जेव्हा मालक साहेबांसमोर येतं तेव्हा काय होणार. हे सत्य लपवून ठेवण्यासाठी शिल्पाने दबाव आणला होता. हे उघड झाल्यानंतर आणि युगेंद्र विद्याधरचा हा प्लॅन हाणून पाडत त्याला काय शिक्षा देणार हे आपण पुढे पाहणार आहोत.